देश स्वतंत्र 1947 जालो आनी 1951 पहिले सरकार फॉर्म जाले आणि पहिले सरकार फॉर्म जाले तेन्ना डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी या देशाचे फॉरेन मिनिस्टर आशिल्ले, फॉरेन अफेअर्स मिनिस्टर आशिल्ले आणि तेन्ना ते मिलजुल सरकार कारण पहिले सरकार सगळ्या जणांना मंत्रीपदां दिली कारण देश प्रोग्रेस जावपाक जाय, देश डेव्हलप जावपाक जाय. नेहरू पहिलो प्रधानमंत्री ताणी कितें सांगलें ते जम्मू काश्मीराचे म्हणपाक लागले आनी ते भानगडी जाका म्हणपाले ते सेपरेट गव्हर्नमेंट म्हणपाले सेपरेटूच आसूं दी आनी सांगता आसतना कितें ते कशें जाल्लें तर सगळ्यांचें म्हणणें की पूर्ण देश हो अखंड भारत एकी कडेन येवपाक जाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटने प्रमाणे हो देश चलपाक जाय आणि लाल बहादूर शास्त्री हांच्यानी पुराय देश एकत्र केलो. जम्मू काश्मीर या देशाचो अविभाज्य घटक जावपाक जाय आसलें. पण तेन्ना म्हणजे थंयसरल्या मुख्यमंत्र्याक तेंच्यांनी कितें म्हटलें तर जम्मू काश्मीर हे वेगळेच दवरात, त्यो वेगळे देश पूर्ण दवरात म्हणपाक लागले पयलीं. मागीर म्हणपाक ना ना भारता बरोबरच आसूं न्ही बट तरी सुद्दां थंयसर वेगळो झेंडो आसतलो, थंयसर वेगळे संविधान आसतलें, थंयसरल्या मुख्यमंत्र्याक प्रधानमंत्री म्हणटले. मागीर म्हणपाले दोनूय झेंडा लाया, भारताचो तिरंगोय लाय आनी तेंचोय लाय. आमचेय संविधान थंयसर करून आनी तेंच्यांनी केल्लें तेंय संविधान आसूं न्ही, तेंचोय मुख्यमंत्री तेकाय प्रधानमंत्री म्हणत आनी आमचो प्रधानमंत्री केलो तर तेकाय प्रधानमंत्री म्हणत. आनी थंय जर वयतले आसत जाल्यार भारतांतल्या नागरिकांक पासपोर्ट जाय म्हणपाक लागले. अरे आमच्या देशांत जर आमी वयतले तर आमकां पासपोर्ट कित्याक जाय? म्हणजे इन शॉर्ट इट इज अ फॉरेन कंट्री, पासपोर्ट जाय तो. तेन्ना श्यामाप्रसाद मुखर्जी आपल्या पदाचो रेजिग्नेशन दिलें, मंत्रीपद आपले सोडले या अखंड भारताचे स्वप्न साकार करपा खातीर. तांच्यांनी सांगले की ना, या देशात दो विधान दो प्रधान दो निशान नहीं चलेगा नहीं चलेगा. या देशात दोन संविधान केन्नाच आसची ना, या देशात दोन प्रधानमंत्री केन्नाच आसचे ना आणि या देशात दोन झेंडे केन्नाच लागचे ना, एकूच आसतलो. तरी सांगले आपले रेजिग्नेशन घेयात आपले नाका आनी आपूण विदाउट पासपोर्ट फाल्यां जम्मू काश्मीरात वतलो. विदाउट पासपोर्ट रेल्वेत बसून जम्मू काश्मीरात गेले. जम्मू काश्मीरातूय तेन्ना ह्यांचेच काँग्रेसचे सरकार तांकां अरेस्ट केलो, एक दीस जेलींत दवरलो आनी दुसरे दीस डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हांचो गूढरित्या मृत्यू जालो. जेणी बलिदान दिले, जहां में बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है म्हणत म्हणत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भोट घाले ही भारतीय जनता पार्टी आसा. हे तुका कळपाक जाय म्हणून सांगता. भारतीय जनता पार्टी कशी तशी जावना. भारतीय जनता पार्टी या अखंड भारताचे स्वप्न पळोवपाक जाय आसलें आनी म्हणून तर जे दिसा बलिदान श्यामाप्रसाद मुखर्जीचे जाले ते दिसाच्यान भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ठरयले या देशात दो विधान दो प्रधान दो निशान नहीं चलेगा नहीं चलेगा. असंख्य कार्यकर्ते कितलेशे फावटी त्या लाल काश्मीरात जम्मू काश्मीरातल्या लाल चौकात तिरंगा लावपा खातीर गेले आणि परत एकदा खूप फावटी सगळे जाण गेल्यात, बरेचशे फावटी. म्हणजे ताज्या उपरांत अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजनजी सगळे म्हणजे भाऊ सुद्धा गेला. 2013 हाली हांवें कित्याक सांगता जम्मू काश्मीरात पयलो पहलगाम अटॅक जाला ताज्या वयल्यान हे म्हाका सांगपाची तुका याद जाली. हांव येता त्या विशयाचेर 2013 हांव स्वता जम्मू काश्मीरात गेला आमदार आसतना. अनुराग ठाकूर हांच्या लिडरशिपीच्या सकयल तिरंगा लहराव लाल चौक लाखांनी युवक देशभरांतल्यान म्हणजे म्हाका दिसता सिद्धेशी म्हज्या बरोबर आशिल्लो त्या आंदोलनात. आमी जेव्हा गोंयांतल्यान देडशी लोक गेले तांकां जम्मूत अरेस्ट केले. जम्मूत दीसभर तांच्या कंप्लिटली बंदखणीत आमी आशिल्ले आनी दुसरे दीस सांजचे आमकां सोडले. एक दीस पुराय भारतांतले लाखांनी युवक तांचे कडेन अरेस्ट आशिल्ले. लाठीचार्ज जालो थंयसर, बऱ्याच जाणांचा हात मोडलो, पाय मोडलो, खूब जाण. म्हळ्यार तरी सुद्दां टील 2019 पर्यंत त्या काश्मीरात दोन झेंडे लागताले, दोन संविधानां आनी मुख्यमंत्र्याक प्रधानमंत्री म्हणटाले. त्या अखंड भारताचे स्वप्न साकार करपाक म्हणजे पयलीं 6 जून 2019 ह्या दिसा 317वे कलम रद्द केले आणि अखंड भारताचे स्वप्न साकार केले. आमी जे म्हणटा की ह्या देशाचो अखंड भारत जावपाक जाय ते स्वप्न साकार केले. आमकां सगळ्या जाणांक काश्मीर फायल्स पिक्चर आनी पहिला हात वयर करा.
खूब कमी लोकांनी पळयला. पळोवंक ना तेंच्यांनी मुद्दामून कश्मीर फायल हे पिक्चर पळयात, तुमकां कळटलें की कितल्या लोकांक ज्या आतंकवादांनी ह्या अतिरेक्यांनी मारल्या ते आणि कशा पद्दतीन मारल्या ते. अरे कश्मीरात ज्या जाग्यार पंडित रावताले, हिंदू पंडित कंप्लिटली कश्मीर म्हणटाले, त्या कश्मीरात 90% आबादी ही हिंदू पंडितांची आशिल्ली. तांच्यानी आपले घर दार सोडून पळ्ळे, उरलेल्यांक मारून उडयले आणि कशा पद्दतीन अत्याचार केल्या. तेन्नाचे पॉलिटिशियन्स आणि ते अतिरेकी हांचो कसो संबंध आसा तो कळटलो. अरे ह्या देशाचेर अतिरेक्यांनी कितले फावटी अटॅक केले ते याद करात. हांव चड पयस वचना. साल 2000 सालापासून जे काँग्रेसचे सरकार असले तेच्या वेळार जवळपास 5 फावटी तरी अटॅक केले. सगळ्या जाणांक सचिवालयाला म्हणजे बाहुबली नरवणे साहेब ज्या इथून बसता त्या सचिवालयाचेर डायरेक्ट गोळीबार केल्लो. आमची सेक्युरिटी आशिल्ली म्हणून तेन्नाचे थंयसरले आशिल्ले सेक्युरिटी चेंज जाले. जे डायरेक्टली सचिवालयाचेर अटॅक करीत पर्यंत त्याची बदल पावली. मुंबईतलो तो हल्लो याद करात. ताज हॉटेलांतल्यान ते येता कितें जे फेरी आपल्या त्या ल्हानशा बोटींतल्यान येता कितें ताज हॉटेलांत. अरे 180 सुमार लोकांक अशेंच उडयले. कितें चल्लां.